नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आहे मार्केटला जाण्याची. पाऊस बघा किती आहे. काल रात्रीपासून कंटिन्यू पाऊस आहे आणि परवा एकादशी आहे ना, तर उद्या अन्वीला रखुमाई बनवून पाठवायची आहे. तर त्याचं सामान आणायला मी आता जाणार आहे. तर चला, बांगड्या आणि गजरे घ्यायचे, दाखवते मी तुम्हाला. तर कंटिन्यू पाऊस चालूच आहे आणि मला जर स्टोअरमध्ये उशीर झाला ना, कदाचित 12 वाजले, तर मी पुढे मुलांनाही आणायला जाणार आहे. कारण मग ताईला सांगेल की नको जाऊस तू आणायला. तर इथे मी अन्वीला ह्या बांगड्या घेतल्या आहेत. हा कलर आहे साडीचा. नथ घेतलेली आहे, पिनं घेतलेली आहेत. जे वस्तू महत्त्वाच्या आहेत ना त्या मी घेतलेल्या आहेत. आणि आता जाता जाता गजरेही घेणार आहेत मुलींसाठी, कारण तृषा, अन्वीला आणि ऋतूला तिघांनाही कार्यक्रममध्ये भाग घेतलेला आहे. तर बऱ्यापैकी मी बऱ्याच गोष्टी घेतल्या आणि 12 नेमके मला तिथे चॉईस करण्यामध्ये वाजलेले. म्हणून मग ताईला मी फोन करून सांगितलं की मी मुलांना आणते, तू घरातून नको निघूस म्हणून. तर तिथून चालता चालता अर्णवचे ना ग्रामरचे बुक घ्यायचे राहिलेले. हे फक्त 5 बुक आहेत, 5 नाही 6 बुक आहेत. 1200 रुपये आहे याचे. मुलांचं ना शिक्षणाचा खर्च जसे त्यांची स्टँडर्ड वाढत जातो ना, तसं शिक्षणाचा खर्चही वाढतो. फक्त हे 6 बुक आहेत, ज्याच्यामध्ये फक्त कॉम्प्युटर आहे आणि बाकीचे तर मला वाटतं ग्रामरच आहेत. तर त्याचे झाले आहेत 1280 का किती असे झालेले आहेत. तर मी ह्याला ना ट्रान्सपरंट कवर पण घेणार आहे, कारण आता पावसाळा चालू आहे. बुक खराब नको व्हायला, बॅग भिजायला वगैरे नको, म्हणून मी ना हे ट्रान्सपरंट पेपर पण घेतलेले आहेत. हे बघा. तर लहान मोठी साईज आहे ना बुकची, तसे साईजनुसार मी तिच्याकडून घेतलेले आहे. थोडा वेळ होता माझ्याकडे, त्याच्यामुळे म्हटलं ही खरेदी करून घेते. आणि नेमकं अचानक ठरवलं ना मी मुलांना आणायला जायचं, त्याच्यामुळे रेनकोट मी दोघांचेही घेतले नाही. नेहमी आई जाते तर ती रेनकोट कॅरी करते, पण आज मी एकच छत्रीवर आम्ही तिघं येणार आहोत. तर चला, पुढे जाऊन बघते ना तर ही अशी ट्रॅफिक होती दोन्ही रोडला. तरी हे आतल्या साईडची ट्रॅफिक आहे, बाहेरच्या साईडला तर अफाट असेल. पाऊस होता त्याच्यामुळे मी मोबाईलला आता आतमध्ये ठेवून देणार आहे, कारण मुलांना घ्यायचं आणि त्यात शाळेच्या बाहेरनं खूप गर्दी असते. पॅरेंट्सची गर्दी असते पण मुलांचीही असते. आणि आता पाऊस आहे ना, तर 70% मुलं तर छत्र्याच यूज करतात आणि त्या छत्र्यांचं म्हणजे एवढ्या अडचणी होतात ना, खूप होतात. त्याच्यामुळे मी ना आता पुढे जाऊन मोबाईल आतमध्ये ठेवणार आहे. तर आत्ताच मी आलेली आहे, वाजले आहेत बरोबर 1 आणि पाऊस एवढा कंटिन्यू चालू आहे ना. तर ना मी आता अर्णवला थंडी लागते, त्याच्यामुळे तो बोलला मला सूप तरी दे बनवून, आता चीज बॉल बनव. चीज बॉल बनवून ठेवलेले होते ना, ते आता मी डीप फ्राय करून घेते. हे बघा. त्याची रेसिपी कोणाला पाहिजे असेल ना तर मला कमेंट्समध्ये सांगा. ह्याच्यामध्ये मी चीज भरून छोटे छोटे बॉल तयार केलेले आहेत. आता बघू कसे लागत आहेत ते. आणि इथे आता कपडे होत आहेत, तर बघू कसे झालेत. हे बघा, पावाचं बेस आहे वर आणि आतमध्ये ना थोडंसं चीज भरलेलं आहे मी. हे बघा, आता कळेल. पावाचं क्रंचीपणा येण्यासाठी मी हा लावलेला आहे. हे बघा, बघू आता हा कसा होते. अर्णवच्या टेस्टवरून मला कळेलच. बाहेरून आणून देण्यापेक्षा ना त्याशी आपण घरात थोडंसं फार ट्राय केलं ना. मी तर फर्स्ट टाइम ट्राय केले, बघू आता हे कसं झालेत ते. जास्त नाही, एवढेच केलेत. ते मशीन पण झालेली. आता मी कपडे वाळत घालते. आधी ह्यांना मुलांना खायला देते. छान झालं. मला असं वाटलं की होणार नाही, थोडंसं कडक व्हायला पाहिजे ना, म्हणून हाय फ्लेमवर मी ते फ्राय करते.
तर इथे क्रंची चीज बॉल तयार झालेले आहे. जास्त काही वापरलेलं नाही आहे. आपलं हे ब्रेड वापरले, ब्रेडचा चुरा घेतलेला, चीज आणि थोडे व्हेजिटेबल असे टाकून बॉल तयार केलेले आहेत आणि डीप फ्राय करून घेतलेले आहेत आणि तेच दिलेले आहेत मुलांना. फर्स्ट टाईम बनवले पण मुलांना आवडलेत. तर आज आहे गुरुवार आणि पप्पांच्या गोळ्या मी आठवड्याच्या अशा भरते. गुरुवारचाच ठेवलेलं आहे मी भरायचं, कारण माझ्याही लक्षात राहतात आणि नाही माझ्याच लक्षात राहतं, पप्पांच्या काय आमच्या लक्षात राहत नाही. मला आठवण करून द्यावं लागतं की गोळ्या भरायच्या आहेत म्हणून. तर नेमकं अन्वीने आधी इथे उद्योग केलेले आहेत. परफ्यूम मारून घेतलेले आहे दोन्ही डोळ्यांमध्ये आणि तिचे डोळे एवढे आगाग होत होते ना. मुलांकडे लक्ष ठेवायचं झालं तरी किती लक्ष ठेवायचं ना हे मलाच कळत नाही. आणि दोन मुलांमध्ये तर खूप प्रॉब्लेम होतो. इथे ना थोडं तिला आगाग होत होती, पण मी काय केलं माहिती आहे, 15 मिनटं तरी तिला ना डोळे थंड पाण्याने धुवून घेतले. हा परफ्यूम तिने डोळ्यासमोर धरला आणि स्प्रे केला. ऑब्वियसली आता प्रत्येकजण आईचीच चुकी काढणार, पण दोन मुलं असेल ना त्यांचं करणं वगैरे त्यांचं खाणं पिणं पॉसिबल नाही आहे. तर थोडंसं रिलॅक्स करण्यासाठी मी तिला असे उचलून घेतले. थोडेसे डोळे लाल झाले होते तिचे, पण मी थंड पाण्यानेच क्लीन केलं. थोडंसं बर्फानेही बर्फ थोडं लावून घेतलेलं आहे. आणि नेमकं तिला सर्दी आहे, त्यात बर्फ लावायला लागत होतं. सारखी ती दाखवत होती मला, मम्मा हे बघ काय झाले. तर थोडं रेडनेस कमी होत गेलं ना, हे बघा. तशी तिला थोडीशी भूक लागली, तसं मग मी वरण भात घेतलं. तिला थोडीशी फ्री झाली ती, मग वरण भात भरवलं. तर आता वाजले आहे दुपारचे 3:30. अर्णव झोपलेला आहे, सकाळची लवकर उठतो म्हणून त्याला आधी झोपवते आणि आता 5 वाजता त्याचं ट्युशन आहे. तर आता हिला मी थोड्या वेळाने झोपवून घेणार आहे. तर ही व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल. बाय, टेक केअर, काळजी घ्या.